कोणीतरी म्हटले आहे की जेव्हा तुम्हाला कोणी मदतनीस नसतील तेव्हा तुम्ही देवाकडे पहा. जेव्हा तुमच्याकडे देवाशिवाय पर्याय नसेल तेव्हा देवात सर्व काही पहा. सर्व परिस्थितीत तुमचे हृदय फक्त परमेश्वरावर ठेवा. काय आमचे हृदय परमेश्वरावर आहे? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जेव्हा जीवनामध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत तेव्हा साहजिकच आहे की आम्ही प्रत्येकजण अस्थिर बनतो. सर्व समस्या लवकरात लवकर सुटाव्या यासाठी परमेश्वराने घाई करावी अशी आमची कल्पना असते आणि आम्ही आर्त हाक मारून सर्वसमर्थ देव याच्यापासून सहाय्य मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. प्रियांनो, नेमके याच प्रसंगांचा उल्लेख आम्हाला आजच्या अध्ययनातील स्तोत्रांमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आपण स्तोत्र संहितेतील 70 पासून पुढच्या स्तोत्रांचा अभ्यास करणार आहोत. मागच्या कार्यक्रमात आपण मसीहाविषयक स्तोत्र अभ्यासले, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या दुःखाचे वर्णन करणारे एकूण 70 स्तोत्र आपण वाचले व प्रभू येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवर असताना कोणकोणत्या अपमानांना, मानहानीला तोंड दिले, त्याच्या मानसिक यातना व वेदना काय होत्या हे आपण पाहिले. आज आपण 70व्या स्तोत्राचा व पुढच्या काही स्तोत्रांचा अभ्यास करणार आहोत. 70व्या स्तोत्रामध्ये सुटकेसाठी मारलेली आर्त हाक व्यक्त झाली आहे. या स्तोत्राला दाविदाचे स्मरणार्थ स्तोत्र असे म्हणण्यात आले आहे. ह्या छोट्याशा स्तोत्रातील 2 महत्त्वाची वचने आपण वाचूया. प्रथम 70व्या स्तोत्राचे पहिले वचन वाचूया. हे देवा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर. हे परमेश्वरा, मला सहाय्य करण्यास त्वरा कर. स्तोत्रकर्ता परमेश्वराच्या सहाय्यासाठी कळकळीने आर्जव करीत आहे. आपल्या संकटाच्या समयी एखाद्या विश्वासू मित्राकडे मोठ्या अपेक्षेने धाव घ्यावी तशी तो संकटाच्या समयी परमेश्वराकडे धाव घेतो आणि तो स्वतःचा अशक्तपणा, स्वतःचा दुबळेपणा, स्वतःची असहाय्यता व्यक्त करतो. 5वे वचन, मी तर दीन व दरिद्री आहे. हे देवा, माझ्याकडे येण्याची त्वरा कर. माझा सहाय्यकर्ता व माझा मुक्तिदाता तू आहेस. हे परमेश्वरा, विलंब लावू नको. स्वतःचा दुबळेपणा पदरी घेऊन तो परमेश्वराकडे जातो, कारण त्याला परमेश्वराच्या सहाय्याची खात्री आहे आणि त्याची ही खात्री व्यर्थ नाही. त्याचा या जिवंत परमेश्वरावरचा विश्वास व्यर्थ नाही. तो त्याचे भय धरणाऱ्यांचा, त्याचा आश्रय धरणाऱ्यांच्या साह्यास सतत हजर असतो आणि त्यांचा तो वाली असतो. प्रभू येशूबरोबर या स्तोत्रकर्त्यासारखे मैत्रीचे नाते असणे कितीतरी लाभदायक आहे. आता आपण 71व्या स्तोत्राचा अभ्यास करूया. हे स्तोत्र वार्धक्याचे गीत आहे किंवा ते वार्धक्याविषयी वृद्ध वयातील लोकांसाठी आहे. ह्या वयातील दुःख व्यक्त करणारे गीत हे स्तोत्र आहे असे म्हटले तरी चालेल आणि ते एका वृद्धाने, बहुतेक दाविदाने आपल्या वार्धक्याच्या दिवसात रचले हे स्पष्ट आहे. पहिली 2 वचने वाचूया. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरील आहे. मला कधी लज्जित होऊ दे नको. तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर. माझ्याकडे आपला कान लाव व माझे तारण कर. श्रोत्यानो, इतर काही स्तोत्रांप्रमाणेच ह्या स्तोत्राची ही सुरुवात परमेश्वराला केलेल्या कळकळीच्या विनंतीने झालेली आहे. 71व्या स्तोत्राचे 4 व 5वे वचन वाचूया. हे माझ्या देवा, दुर्जनाच्या हातातून मला मुक्त कर. अन्याय व निर्दयींच्या तावडीतून मला मुक्त कर. कारण हे प्रभू परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस. माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस. स्तोत्रकर्ता आपल्या म्हातारपणात देवाकडे वळलेला नाही. आपल्या तारुण्याचे मौज मजेचे दिवस लुटून घ्या व वार्धक्यात देवदेव करा अशा वृत्तीचा तो नाही. तर तरुणपणीच त्याने देवाला आपले श्रद्धास्थान बनवले आणि तरुणपणापासूनच त्याने परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेतला. म्हणून
वार्धक्याच्या म्हणजे असहायतेच्या दिवसात परमेश्वरावर विश्वास ठेवायला त्याचे मन कचरत नाही. 9व्या वचनात तो म्हणतो, उतारवयात माझा त्याग करू नको, माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नको. कोणत्याही प्रकारची नोकरी तुम्ही करीत असलात तरी 60 उलटल्यानंतर तुम्हाला नोकरीसाठी किंवा फार जबाबदारीच्या जोखीमेच्या कामासाठी अपात्र ठरविल्या जाते. तुम्हाला सेवानिवृत्त केल्या जाते आणि सेवानिवृत्तीच्या काळात माणसाच्या जीवनात एक प्रकारचे रिकामेपण, एक प्रकारची पोकळी निर्माण होते. स्तोत्रकर्ता अशाच मानवी दृष्टिकोनातून परमेश्वराजवळ विनंती करीत आहे की माझे आता वय झाले म्हणून तू माझा त्याग करू नको. आता आपण 14 ते 16 ही वचने वाचूया. 14 ते 16 ही वचने तो म्हणतो, मी तर नित्य आशा धरून राहीन आणि तुझे स्तवन अधिकाधिक करीत जाईन. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करील. त्यांची संख्या मला कळत नाही. प्रभू परमेश्वराच्या महत्कृत्यांचे मी वर्णन करीत येईन. तुझ्या केवळ तुझ्याच नीतिमत्वाचे मी निवेदन करीन. श्रोत्यानो, स्तोत्रकर्ता जणू काही परमेश्वराला वचन देत आहे की तो त्याच्या वार्धक्याच्या दिवसात परमेश्वरापासून दूर जाणार नाही आणि परमेश्वराचे उपकार स्मरण करेल. 18वे वचन पहा, मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत, पुढच्या पिढीतील सर्वांस तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी हे देवा मला सोडू नको. शेवटपर्यंत परमेश्वराचे सद्गुण प्रकाशित करण्याची इच्छा या स्तोत्रकर्त्याने या ठिकाणी व्यक्त केली आहे. शेवटपर्यंत परमेश्वरासाठी क्रियाशील राहणे त्याला आवडेल. नंतर 22 आणि 23 वचनांमध्ये तो काय म्हणतो पहा, मी तर सतारीवर तुझे स्तुती स्तोत्र गाईन. हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन. हे इस्रायलाच्या पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझी स्तोत्रे गाईन. मी तुझी स्तोत्रे गाताना माझे ओठ व तू मुक्त केलेला माझा जीवही आनंदाने गजर करील. वार्धक्याच्या दिवसातल्या दुखण्याविषयी आणि दुःखाविषयी हा स्तोत्रकर्ता गारहाणे करीत नाही, तर तो परमेश्वराच्या उपकारस्तुतीत आपला वेळ घालवीन असे म्हणतो. त्याला परमेश्वराच्या मधुर सहवासामुळे एकाकी वाटण्याचेही भय नाही. 24व्या वचनात तो शेवटी म्हणतो, माझी जीभ ही दिवसभर तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील, कारण माझे वाईट करू पाहणारे लज्जित व फजित झाले आहे. खरोखर परमेश्वराच्या चांगुलपणाचे वर्णन करणे चांगले आहे आणि आमच्या जीवनाचा हेतू तोच आहे. आम्ही जे विश्वासणारे आहोत त्यांच्याविषयी पवित्र शास्त्र पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 9व्या वचनात सांगते. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 9वे वचन, तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रकाशित करावे. आता आपण 72व्या स्तोत्राचा अभ्यास करूया. राजा व त्याचे राज्य यांच्या आगमनाची घोषणा ही या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. या स्तोत्राला शल्मोनाचे स्तोत्र म्हणण्यात आले आहे. या स्तोत्रामध्ये मसीहाच्या पृथ्वीवर येऊन आपले राज्य प्रस्थापित करण्याविषयी लिहिलेले आहे. लक्षात घ्या की परमेश्वर नीतिमत्वाचा परमेश्वर आहे. 1 ते 3 आणि 7 ही वचने वाचूया. 72वे स्तोत्र 1 ते 3 आणि नंतर 7वे वचन. हे देवा, राजाला आपले न्यायानुशासन आणि राजपुत्राला आपले नीतिमत्व दे. तू नीतीने तुझ्या लोकांचा न्याय करो, तुझ्या दीनांचा निवाडा न्यायबुद्धीने करो. पर्वत व डोंगर नीतीच्या द्वारे लोकांस शांतीदायक होत. त्याच्या कारकिर्दीत नीतिमान उत्कर्ष पावो आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असो. देवाच्या राज्याचे अनुशासन नीतिमत्वाच्या भक्कम पायावर उभे असणार आहे. पृथ्वीवरील कोणतेही शासन असे नाही आणि कोणताही राजकीय पुढारी त्याविषयी जनतेची पक्की खात्री करून देऊ शकत नाही. या स्तोत्रामध्ये देवाच्या गौरवी राज्याचे वर्णन आहे. 72व्या स्तोत्राची 17 ते 19 ही वचने आम्हाला सांगतात. 72 स्तोत्र 17 ते 19 वचने. त्यांचे नाव सर्वकाळ राहो, सूर्य आहे तोवर त्याचे नाव वृद्धिंगत हो. त्याच्या नावाने लोक आपणास धन्य म्हणोत, सर्व राष्ट्र त्याचा धन्यवाद करोत. परमेश्वर देव, इस्रायलाचा देव, तोच काय तो अद्भुत कृत्य करीतो, त्याचा धन्यवाद हो. त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो. त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो. आमेन, आमेन. या वचनांवरून असं दिसतं की परमेश्वराने दाविदाला येशू ख्रिस्ताच्या राज्याविषयी एक सुंदर दृष्टांत दिला. त्यावेळेस परमेश्वराच्या महिम्याने संपूर्ण पृथ्वी भरून जाईल व ख्रिस्त राज्य न्यायाचे व शांतीचे असेल. हे दाविदाने केलेले ख्रिस्त राज्याचे वर्णन खरोखर दिलासा देणारे आहे. पवित्र शास्त्रात अनेक ठिकाणी
ख्रिस्त राज्याची सुंदर वर्णने देण्यात आलेली आहेत आणि आमचा विश्वास आहे की ही ईश्वर प्रेरित वर्णने खरी तर आहेतच, पण ती एक दिवस सत्यातही उतरतील. आता आपण स्तोत्रसंहितेच्या पुस्तकातील 3ऱ्या भागाच्या अभ्यासाला सुरुवात करीत आहोत. या विभागामध्ये परमेश्वराची पवित्रता आणि समर्पण या 2 गोष्टींवर भर देण्यात आलेला आहे. या विभागातली पहिली 11 स्तोत्रे आसाफ या संगीतकाराने लिहिली आहेत. 73व्या स्तोत्राचे पहिले वचन सांगते, स्तोत्रसंहिता 73 अध्याय पहिले वचन. देव इस्रायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणार आहे. या वचनाचा अर्थ असा होतो काय की परमेश्वर प्रत्येक इस्रायली व्यक्तीवर कृपा करतो? नाही, तसे नाही. तर परमेश्वर प्रत्येक शुद्ध मनाच्या व्यक्तीवर कृपा करतो असे म्हणण्यात आले आहे. आणि हे शुद्ध मनाचे लोक कोण आहेत? यिर्मयाचे पुस्तक 17वा अध्याय 9 आणि 10 या वचनांमध्ये परमेश्वर आम्हाला सांगतो. यिर्मयाचे पुस्तक 17वा अध्याय 9 आणि 10 वचने. हृदय सर्वाहून कपटी आहे, ते अतिशय नासके आहे, ते कोण जाणू शकतो? प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे, त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे परत देण्यासाठी मी यहोवा हृदय शोधतो, मी अंतर्याम पारखतो. ही गोष्ट तर प्रत्येक मानवी हृदयाविषयी आहे. मग आमचे हृदय शुद्ध कसे होईल व परमेश्वर आम्हावर कृपा कशी करेल, हा प्रश्न आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की येशू ख्रिस्ताने कल्वरी या ठिकाणी वधस्तंभावर जे रक्त सांडवले, त्या रक्तामुळे, त्यावर विश्वास ठेवल्याने आम्हाला ख्रिस्ताचे नीतिमत्व प्राप्त होते. इब्री लोकासपत्र 9वा अध्याय 14वे वचन सांगतं. इब्री लोकासपत्र 9वा अध्याय 14वे वचन. ज्याने सार्वकालिक आत्म्याकडून निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पिले, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमच्या विवेक भावास जिवंत देवाची सेवा करण्यासाठी निर्जीव कर्मापासून किती विशेष करून शुद्ध करेल. तसेच आमच्या येशूच्या रक्तावरील विश्वासामुळे आम्हाला परमेश्वराच्या समक्षतेत येण्याची मुभा आहे. इब्री लोकासपत्र 10वा अध्याय 22वे वचन सांगतं, म्हणून आपली हृदये दुष्ट विवेक भावापासून मुक्त होण्यासाठी शिंपडलेली आणि आपला देह निर्मळ पाण्याने धुतलेले असे आपण खऱ्या अंतकरणाने विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे. येशू ख्रिस्ताचे पवित्र रक्त आम्हाला आमच्या पापाच्या घाणीपासून शुद्ध करते. परंतु तेवढे पुरेसे नाही, तर आमच्यावर पापाची सत्ता चालू नये, त्याचे शिंतोडे आमच्यावर उडू नयेत, यासाठी देवाच्या वचनरूपी जलाने स्नान करणे ही आम्हाला अगत्याचे आहे. त्याचे वचन प्रतिदिनी वाचून त्यावर मनन करून आपल्या जीवनात, आपल्या वर्तनात ते आणणे, यामुळे आम्ही देवाकरिता शुद्ध राहू शकतो. आणि देवाचे वचन आम्हाला सांगते की देव शुद्ध मनाच्या लोकांवर दया करतो. परंतु श्रोत्यांनो, आसाफाला एक प्रश्न सतावत होता, तो हा की दुर्जनांची भरभराट का होते? देवाचे लोक दुःख का भोगतात? मी सुद्धा माझ्या जीवनात अनुभवले आहे की देवाच्या लोकांवर अधिक संकट येतात, परीक्षा येतात. दुष्ट लोकांची मात्र भरभराट होते. हे सर्व माझ्या समजशक्तीच्या पलीकडे आहे. अशा प्रकारचे अनेक अनुभव माझ्या जीवनात आले, जेव्हा ह्या सर्व प्रश्नांनी मला गोंधळून टाकले. मला त्यांची उत्तरे मिळाली नाहीत, पण एक दिवस माझा प्रभू ह्या सर्व गोष्टी मला स्पष्ट करणार ही मला खात्री आहे. त्याच्या जवळ माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. त्याने मला सांगितले आहे की विश्वास ठेवून मी त्याच्या सोबत चालावे. मला पुष्कळदा अंधारात तो सोडून माझी परीक्षा घेतो. नंतर मी माझा हात पुढे करून त्याच्या हातात देते. त्याने वचनात सांगितले आहे की मी त्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवू शकते. एक दिवस तो ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर मला देणार आहे. चला सारे एक वार जाऊया
माझे तुझे अस्तावे नको जे जे तिथे सारे माझे तुझे अस्तावे नको जे जे एक वार जाऊया रे एक वार जाऊया रे चला 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 सारे एक वार जाऊया रे तिथे नित्य रम्य एके नाव जिचे नको लोके तिथे नित्य श्रोत्यानो, 73व्या स्तोत्राच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या वचनात स्तोत्रकर्ता काय म्हणतो पहा. माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते. माझी पावले बहुतेक घसरणार होती, कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. स्पष्ट आहे की दुर्जनांकडे लक्ष देताना आसाफाचे लक्ष परमेश्वरापासून अगदीच ढळले होते, आणि म्हणून तो म्हणतो की त्याची पावले बहुतेक घसरणार होती. 4थ्या वचनात त्यांना मरण यातना नसतात, ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात. असं वाटतं की दुर्जनांना मरणाच्या यातना भोगाव्याच लागत नाहीत. 5व्या आणि 6व्या वचनात तो म्हणतो, इतर मनुष्याप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर लोकांप्रमाणे त्यांना पीडा होत नसतात, म्हणून अहंकार हा त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे. जबरदस्ती ही त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन झाली आहे. या लोकांच्या धनसंपत्तीमुळे त्यांना आपोआप मान व प्रतिष्ठा अधिकार मिळतो, आणि त्यामुळे त्यांना विरोध करणारे कोणी नसते. साहजिकच यामुळे त्यांची अहंकारी वृत्ती अधिक बळावते. आसाफ त्यांच्याविषयी आणखीन 7व्या वचनात म्हणतो, मेदो वृद्धीमुळे त्यांचे डोळे पुढे येतात, त्यांच्या मनातील कल्पना उंच बळतात. या वर्णनाचे लोक तुम्ही आपल्या आसपास पाहतच असाल. हे लोक बोलायला फार चतुर आणि तोंडाच्या वाफा दवडणारे असतात. 8 आणि 9 वचने, ते थट्टा करीतात व दुष्टतेने जुलमाच्या गोष्टी बोलतात. ते मोठ्या डौलाने भाषण करीतात. ते आपले तोंड आकाशापर्यंत पोचवितात, त्यांची जीभ जगभर मिरवते. खरोखर श्रोत्यानो, ह्या गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळतात. 10व्या आणि 11व्या वचनात तो पुढे म्हणतो, ह्यामुळे त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात आणि त्यांच्या जवळचे पाणी भरपूर पितात. ते आणखी म्हणतात, देवाला कसे समजणार, परतपराला काय ज्ञान आहे. प्रिय श्रोत्यानो, मांजर दूध पिताना डोळे झाकून पिते. आपण तसे केल्याने जग आपल्याला पाहत नाही असे तिला कदाचित वाटत असावे. तसाच प्रकार दुर्जन दुष्ट लोकांच्या बाबतीत आहे. त्यांना देवाविषयी आस्था असणे तर दूरच राहिले, पण पूर्णपणे अनादर आहे. देवाच्या भयापासून ते फार दूर असतात. आसाफाला त्यांच्याकडे पाहून अस्वस्थ वाटते. या लोकांची भरभराट होते ती का, असा प्रश्न त्याच्या समोर आहे. 13व्या वचनात तो म्हणतो, मी आपले मन स्वच्छ राखिले, आपले हात निर्दोषतेने धुतले, खचित हे सगळे व्यर्थ. म्हणजे आपण देवासाठी जगलो हे निरर्थक होते की काय, असे त्याला या दुर्जनांकडे व त्यांच्या समृद्धीकडे पाहून वाटू लागले. परंतु त्याने आपल्या विचारांची चूक समजून घेतली व ती सुधारली, कारण तो 14 ते 16 या वचनांमध्ये म्हणतो, कारण मी दिवसभर पीडा भोगली आहे, प्रतिदिवशी सकाळी मला शिक्षा झाली आहे. ह्याप्रमाणे बोलण्याचे मी मनात आणले असते, तर मी तुझ्या प्रजेच्या पिढीचा गुन्हेगार ठरलो असतो. ही गोष्ट मला समजावी म्हणून तिचा विचार करीत होतो, तोपर्यंत ती मला फार दुःखदायक वाटली. आसाफ या लोकांविषयीच्या विचारांनी अस्वस्थ झाला खरा, परंतु त्यांचा हेवा करणे हा अपराध आहे हे त्याने जाणले, आणि त्याच्या समस्येचे उत्तर त्याला लवकरच मिळाले. तो 17व्या वचनात काय म्हणतो पहा, पण मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला, तेव्हा ती मला समजली. दुर्जनांचा शेवट शेवटी सार्वकालिक नरकातच होणार याची जाणीव आसाफाला झाली. परमेश्वराने मानवाला ही पृथ्वीवतीवरील सर्व काही दिले आहे, परंतु त्या सर्व संपत्तीवर हावरेपणाने अधिकार सांगणे व तिची पूजा करणे ही गोष्ट परमेश्वराच्या दृष्टिकोनातून अपराध आहे, आणि अशा लोकांचा शेवट निश्चितच फार भयंकर आहे. परमेश्वराच्या पवित्र समक्षतेतून ते नेहमीसाठी दूर होणार आहेत. श्रोत्यांनो,
असे पवित्र शास्त्र आम्हाला अनेक वचनातून सांगते. पुढे 23 आणि 24 वचने वाचूया. तरी मी नेहमी तुझ्या जवळ आहे, तू माझा उजवा हात धरीला आहे. तू बोध करून मला मार्ग दाखविशील आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करीशील. आसाफाला त्याच्या विचारांचा मूर्खपणा जाणवला, पण त्याला या गोष्टीने दिलासा मिळतो आहे की परमेश्वराने त्याचा उजवा हात धरला आहे, तोच त्याला चालवतो. मला खात्री आहे की ही वचने आपणाशी बोलत आहेत. आता आपण 74व्या स्तोत्राचा अभ्यास करणार आहोत. जेव्हा देवाच्या पवित्र मंदिराची शत्रूंनी विटंबना केली, तेव्हा देवाच्या लोकांनी सुटकेसाठी साह्यासाठी मारलेली आरोळी या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. हे स्तोत्र मंदिरातला संगीत दिग्दर्शक आसाफ याने रचलेले आहे आणि आसाफ हा लेवी वंशातला म्हणजे याजकांच्या घराण्यातला आहे. 74व्या स्तोत्राचे पहिले वचन आपण वाचूया. हे देवा, तू आम्हास कायमचे का टाकले आहे? आपल्या कुरणातल्या कळपावर तुझा कोपाग्नी का धुमसतो? परमेश्वराने आपला भयंकर राग आमच्यावर ओतला आहे अशी अत्यंत यातनामय जाणीव स्तोत्रकर्त्याला झालेली आहे. आणि अशा प्रसंगी परमेश्वराला त्याच्या पूर्वीच्या दयेची तू आठवण करून देत आहे. दुसऱ्या वचनात तो म्हणतो, जी मंडळी पुरातन काळी तू विकत घेतली, जिला तू आपले वारस होण्याकरिता खंडने भरून सोडविले, तिचे व ज्या सियोन पर्वतावर तू वस्ती केली त्याचे स्मरण कर. स्तोत्रकर्ता इस्रायली लोकांविषयी व त्यांच्या भूमीविषयी बोलत आहे. तो परमेश्वराला स्मरण करून देत आहे की त्याने हे लोक विकत घेतलेले, त्याचे वारस होण्यासाठी उद्धारलेले लोक आहेत. आणि आता जेव्हा या लोकांची धूळधाण होत आहे, तेव्हा प्रभू परमेश्वराने त्यांच्या सहाय्यास यावे अशी तो प्रार्थना करतो. 3 आणि 4 वचन, सर्वस्वी उद्ध्वस्त झालेल्या स्थलाकडे पाय उचलून चल. वैराने पवित्र स्थानाची अगदी नासाडी केली आहे. तुझ्या सभागृहात तुझ्या शत्रूंनी हलकल्लोळ मांडलेला आहे. त्यांनी आपले ध्वज चिन्हासाठी उभारले आहेत. श्रोतानो, ही वचने पुढील घटना विदित करणारी आहेत. आरामाच्या राजाने पॅलेस्टाईनवर जे भयंकर आक्रमण केले त्याविषयी हे वचन आहे. इसवी पूर्व 175व्या वर्षी त्याने यरुशलेम लुटले आणि मंदिरातल्या सर्व पवित्र पात्रांवर डुकरीनीचे सूप ओतले आणि मंदिराच्या पवित्र स्थानात ज्युपिटर या देवाची प्रतिमा स्थापली. दानिएलाच्या पुस्तकातील 8व्या अध्यायात सांगितलेली अमंगळ वस्तू ती हीच होती. त्यानंतर इसवी सन 70 मध्ये टायटस या रोमी सम्राटाने पुन्हा एकदा मंदिराची विटंबना केली आणि मंदिर जमीनदोस्त केले. ही घटना देखील आसाफाच्या भविष्याची पूर्तता होती. तसेच मंदिर पुन्हा बांधण्यात आल्यानंतरही पुन्हा एकदा आसाफाचे हे भविष्य पूर्ण होणार आहे. आणि मंडळीच्या विश्वासणाऱ्यांच्या छळाच्या काळात ओसाडीचा अमंगळ पदार्थ पुन्हा एकवार मंदिरात उभा असलेला दिसेल व त्याच्या तेथल्या अस्तित्वाने मंदिराची पुन्हा विटंबना होईल. परंतु या छळाच्या काळातही देवाचे अवशिष्ट लोक विश्वासात स्थिर राहतील. ते काय म्हणतील हे आसाफाने 74वे स्तोत्र 12व्या वचनात सांगितले आहे. तो म्हणतो, तरी देव पुरातन कालापासूनचा माझा राजा आहे, पृथ्वीवर उद्धार करणारा तो आहे. देवाचे लोक घोर निराशेतही असा विश्वास बाळगून राहतील. ते काय प्रार्थना करतील ते आपण 18 आणि 19 ह्या वचनांमध्ये वाचूया. तो म्हणतो, हे परमेश्वरा, वैराने कशी विटंबना मांडली आहे, मूर्ख राष्ट्राने तुझ्या नावाची कशी निंदा चालविली आहे हे लक्षात असू दे. तू आपल्या कबुतराला श्वापदापुढे टाकू नको, आपल्या दीनजनांच्या प्राणांचा विसर कायमचा पडू देऊ नको. या स्तोत्रकर्त्याची ही कळकळीची प्रार्थना देवाच्या अवशिष्ट लोकांची छळाच्या काळातली प्रार्थना असणार आहे. परमेश्वराने दया करून आपल्याला शत्रूंच्या हातून सोडवावे यासाठी देवाला मारलेली ही आर्त हाक आहे. श्रोतांनो, आपण आज कितीही मोठ्या संकटात असा, देव आपल्याला त्यातून सोडविण्याकरिता समर्थ आहे. आमच्यापेक्षाही भयंकर अशा स्थितीतून त्याचे लोक गेलेत, पण देवाने त्यांना सोडवले. आता 22व्या वचनात तो काय म्हणतो पहा, हे देवा उठ, तू स्वतःच आपला वाद चालीव. मूर्ख तुझी निंदा कशी नित्य करीत आहेत हे लक्षात आण. परमेश्वराने आपले सामर्थ्य प्रगट करावे, आपला विजय प्रस्थापित करावा यासाठी केलेली कळकळीची विनंती म्हणजे हे स्तोत्र आहे. आणि परमेश्वर आपल्या शत्रूला फजित करण्यास समर्थ आहे हा विश्वास या प्रार्थनेतून व्यक्त होतो. शेवटल्या वचनात तो म्हणतो, शत्रूंची आरडाओरड, तुझ्या विरुद्ध उठणाऱ्यांचा गोंगाट एकसारखा वर तुझ्यापर्यंत पोहोचत आहे, तो विसरू नको. श्रोत्यानो, या स्तोत्रातून आपण
आपल्या संकटामध्ये देवावर पूर्णपणे विसंबून राहू शकतो ही महत्त्वाची गोष्ट आम्हाला शिकायला मिळते. मला खात्री आहे की आपणाला ह्या स्तोत्रांच्या अध्ययनाद्वारे आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. होऊ शकतं श्रोत्यानो की आपण अजूनही जिवंत परमेश्वरावर भाव ठेवलेला नाही. अजूनही संकटाच्या वेळी, आजाराच्या वेळी, दुःखाच्या प्रसंगी आपण त्याच्यावर पूर्ण भाव ठेवून राहू शकत नाही. आपण विश्वासामध्ये डगमगू लागता, इकडे तिकडे धाव घेता. जर आपली स्थिती अशा प्रकारची आहे तर ह्या स्तोत्रांना पुन्हा वाचा, ह्या वचनांवर मनन करा. परमेश्वर नव्याने आपणाशी बोलेल आणि आपला विश्वास वाढवेल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. स्तोत्र 69 नुसार शोषणनीम याचा अर्थ आहे भूकमले. आजचा प्रश्न, आसाफ ज्याने स्तोत्र 72 रचले तो कोणत्या वंशाचा होता? ए. यहुदा, बी. लेवी, सी. बन्यामीन, डी. दान. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपला प्रभू देव सुटकेसाठी मारलेल्या आर्त हाकेला उत्तर देणारा प्रभू आहे. त्याच्या चांगुलपणाचा वर्षाव तो आमच्या जीवनामध्ये सातत्याने करीत असतो. म्हणूनच दुर्जनांची भरभराट जरी झाली तरी आम्ही आमचे मन शुद्ध राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वर आमच्या सुटकेसाठी आम्हाला सहाय्य करण्यासाठी सदैव तयार आहे. प्रियांनो, देवाच्या चांगुलपणाचा अनुभव आपण घेतला आहे काय? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती चांगुलपणाचा वर्षाव करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूजी, यावेळेस आम्हाला तुझ्या चरणांपाशी एकत्रित केलेलं आहेस. होय प्रभूजी, आमच्या जन्मलेल्या दिवसापासून आत्ताच्या या क्षणापर्यंत तू आमची काळजी देखील घेतलेली आहेस. तुझ्या चांगुलपणाचा वर्षाव तू सातत्यानं आमच्या जीवनामध्ये करीत आलेला आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी, आमचं जीवन हे आशीर्वादित बनलेलं आहे, सुखी बनलेलं आहे, समाधानी बनलेलं आहे. या सर्व गोष्टींची आम्ही आठवण करून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभूजी, आम्ही देखील तुझ्या चांगुलपणाचा वर्षाव आमच्या जीवनामध्ये सातत्यानं होण्यासाठी योग्य कृती करावी, तुझ्याविषयी आम्ही विश्वासू राहावं. म्हणून प्रभूजी, आमच्यामधील प्रत्येक उणीव तू काढून टाक. आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू तुम्हासह असो.